मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आता सकाळचे 8 वाजले, तर आता चहा पाणी नाश्ता सगळ्यांचा झाला आहे। आणि त्यानंतर इकडे मी भाजी म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। तर भाजी करायला घेतलेली आहे। तर आज मस्त असं भरलेलं वांगं करायचं आहे, म्हणजे काळ्या वांग्याची भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी 4 फोडी करून घेतल्या वांग्याची मी, आणि पाण्यात भिजत पण टाकले, कारण की पाणी नाही टाकलं ना तर काळे पडून जाते वांगे। जसे बटाटे कसे लालसर होऊन जाते आणि पाणी टाकलं तसं वांग्याचं पण राहतं, वांगे पण काळे पडून जातात। त्यामुळे मग पाण्यात टाकले, मी धुवून काढले 2-3 वेळा आणि पाण्यात ठेवले। आणि तोपर्यंत इकडे मी मसाले काढले भाजी करता, आणि इकडे काळा मसाला पण काढला आहे, म्हणजे वाटून घेतला आहे मिक्सरमधून। तर चला आज भरलेली वांग्याची भाजी बनवायची मस्त अशी काळी। तर अशा प्रकारे त्यामध्ये मसाला भरला आहे मी वांग्यामध्ये, आणि इकडं तेल टाकून मसाले परतायला टाकले तेलामध्ये। त्यानंतर आता भरलेले वांगे याच्यात टाकायचे, म्हणजे मसाला भरलेले। तर चांगले त्याला परतून घेते मी। तर हे बघा, आता सगळं परतून झाल्यानंतर पाणी टाकलं होतं। तर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं आपण पाणी टाकू शकतो, म्हणजे काही ना घट पाहिजे तर घट आणि पातळ पाहिजे तर पातळ, तर त्या अनुसार पाणी टाकायचं। भाजीला कसं शिजायला पण पाणी लागतं ना, त्यामुळे थोडीशी भाजी आटून जाते। तर आता त्याच्यावरती झाकण ठेवते मी। कुठं जायचं नाही आहे त्याच्यामुळे नाटके घ्यायसाठी खोटं खोटं रडती। आता कशी गुरक्या मारिती, आजी बाबा ना कशीच राहावा, कुठं जाऊच नाही, गावाला जायचं नाही आत्याची इकडे कुठं। लय मज्जा वाटते अशी। आता कुठं गेलं बाबा रडू, रडू कुठं गेलं? लब्बाड, एक नंबर लब्बाड आहे, सगळं कळत। आपली आजी आली, आता बाबा आले, शिवणू आणू बाहेर गेली, तुला घेती नाही व्यवस्थित, रडायला येत्या। अगं बयो लय हुशार कोला, फुरक्या वाजायचे नाही बरं का, फुरक्या वाजवले अशी मारीन म्हणून। फुरक्या कशी वाजायचे असं करायचं नाही, करू नको बरं का, करू नको बरं का, मी हानीच राहते पोरांना मग फुरक्या वाजवली। सगळं कळत तुला, रडायचं कळत, फुरक्या मारायचं कळत, फुरक्या मारित कसे कळत, कसे कळत। हुशार झालं बरं का पिल्लू, आता हुशार झालं, हुशार हुशार। घे घे घे, किती घेतला आता, आता खाली ठेवून पाहते बरं का, पाय बरं का आता लब्बाड कोला कसा रड, पहा आता पहा कोला कशा रडणारी, गेल्या जांभळ्या कोल्यानी एकच नंबर। जो रडली तर मग असा फटका बुडबुडीने काढायची, लय बुडबुड्या काढित, कोण काढित? आता घडीवर नाटक करणारी, रडणारी, आम्हाला माहिती, आम्हाला माहिती नाटक काय चालू आहे आता रडायची। आता थोड्या वेळ तंगडे सायकल रडायचं असं ना, आहे ना। घ्या, कोण नाही घेणार बाबा, आणि चाललो बाबा, घे म्हणते, आणि चाललो बाबा बाहेर, आता पिल्लू म्हणते घे, चाललो आत्याच्या इकडे जाणार आहे। आता तुला एकटीलाच ठेवणार मी, इथंच ठेवणार तुला, बाबांनी जाणार आहे भुर्र त्या दिच्छाने भुर्र, तुम्ही इथंच राहा सोनून, आणि तुम्ही इथंच राहा खेळायला बरं बाई, येऊ नको तू, इथंच राहा। मला सोड ना आता, मला जाऊ दे बाबा, मला बाहेर जायचं, बाहेर जाऊ नको तुम्ही, जाऊ दे बाबा, बाहेर जायचं मला, तू झोप आता इकडे। आणू सोनू कुठे गेली पाहते मी, अरे 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 झोपा। सायकल सायकल नाही खेळायची का, सायकल सायकल ध्यान आहे खेळायचं, काय काय घेऊ, बस बस बस, काय खात, काय तोंडा, हो बस झाला, आता झोपून घ्यावा। झोप नाही येत तुला, घे म्हणते, घे म्हणते बरे, अशा खालीच मांडून घ्यायचा नाही मला बाबा, फुरक्या फुरक्या
वाजू वाजू फुरकी 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 नाही अरे खाली बघ फुरकी वाजते बा किती लबाडी पाय पाय मुद्दाम करून पाहते फुरक्या वाजती फुरक्या कोण शिकवलं तुला फुरक्या वाजायला तुला दुखणं घ्यायचंय काय असा अंदाज दिसतोय मला लयच फुरक्या वाजायचंय हा 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 तुला शिकवलं कोणी शिकवलं फुरक्या वाजायचं हा नको तुला मग घेऊ तू अशीच बरी खालीच बरी अजिबात ओळख नाही तिची बोलता नाही येत अजून लहान आहे तू फुरक्याने वाजू दुखणं येतं मग हा बाबा को पाहती बाबा बोलती नाही बाबा थकले आज पाणी भरून बागाला आला बुड्डी बाबाची हॅलो फ्रेंड 6 वाजले तर आज मामांनी गावातून मस्त असं मटण आणलंय तर मी ते धुवून पण घेतलंय व्यवस्थित 2-3 पाण्याने आणि आज भाजी बनवायची आहे म्हणजे मटणाची काळी भाजी बनवायची आणि त्यानंतर इकडं सफेद भात पण टाकलाय मी शिजण्यासाठी. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे 7:30-8 वाजत आले आणि छानपैकी चिकनची भाजी बनवलेली आहे. साधा भात, इकडे बाजरी आणि आता लिंबू आणि कांदा. तर चला आता बसू जेवायला. या जेवायला. काय गोड आहे आता खायला. मला तर गोड बिलकुल आवडत नाही. लसणाची मिरची बाजरीची भाकर लय आवडत. चिकटचं ज्यादा आवडत पण प्रियांकामुळे आपल्याला थोडं फिक्कच करावं लागत आहे. तर चला.